प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। वैदेही, सूत्रांकडून माहिती मिळते, मोठी बातमी म्हणावी लागेल, भुजबळ ठाकरेंच्या संपर्कात आहेत, काय अधिक तपशील? नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीची ही बातमी येताना बघायला मिळते अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण भुजबळ हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत। खास करून ते शिवसेनेचे आधी नेते होते। 2005-2006च्या दरम्यान त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर त्यांचा पुढचा राजकीय प्रवास हा वेगळ्या पक्षांमधून सुरू झाला। मात्र शिवसेनेचे हे जुने नेते आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ते नाराज असल्याचं देखील कळतं आहे, कारण ओबीसीचा मुद्दा असू दे किंवा राज्यसभेचा मुद्दा असू दे, या अनेक गोष्टीवरून नेहमीच डावलण्यात आलं असल्याचं भुजबळांना जी होती ती एक मनात राग होता आणि त्या रागाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर भुजबळ नाराज असल्याची देखील बाब समोर येते आहे। आणि याच नाराजीतून आता संजय राऊत यांची भेट छगन भुजबळ यांनी घेतली असल्याची देखील माहिती मिळते आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे आणि या भेटीमध्ये पुन्हा भुजबळांच्या घर वापसी संदर्भात देखील महत्त्वपूर्ण चर्चा झाली असल्याची माहिती देखील मिळते आहे। एकूण जर बघितलं तर छगन भुजबळ हे ओबीसीचे मोठे नेते आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसीचा एक मोठा चेहरा म्हणून जे आहे ते महाविकास आघाडी छगन भुजबळ यांचा वापरही करू शकते। याच अनुषंगाने अनेक चर्चा देखील झाला असल्याची माहिती सध्या मिळते आहे, कारण ओबीसीच्या मुद्द्यावर जर विचार केला तर सध्याच्या महायुतीमध्ये अजित पवार गटाकडून जेव्हा ओबीसी संदर्भात विषय जो आहे तो पुढे केला जातो तेव्हा निश्चितच निराशा जी आहे ती छगन भुजबळ यांना सहन करावी लागत असल्याची एक माहिती जी आहे ती देखील नेहमी दिसून आलेली आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी ही नाराजी जी आहे ती सध्या दिसून येते। आणि याच मुळे जे आहे ते संजय राऊत यांना छगन भुजबळ भेटले असल्याची माहिती देखील मिळते आहे आणि सोबत मिलिंद नार्वेकर देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। त्याच्यामुळे निश्चितच वैदेही, आपण पाहिलं तर शिवसेनेचे फायर ब्रँड नेते असलेले भुजबळ आता पुन्हा घर वापसी करतायत अशी शक्यता वर्तवली जाते। आगामी काळात ओबीसींचा मोठा जनसमुदाय ठाकरेंच्या पाठीशी असू शकतो, त्या अनुषंगाने देखील याकडे पाहायला हवं। नक्कीच आपण बघतोय की छगन भुजबळ हे शिवसेनेचे पूर्व नेते होते, त्यांच्याकडे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील दरम्यानच्या काळामध्ये होत्या। मात्र त्यानंतर ते इतर राजकीय पक्षांमध्ये गेले आणि त्यानंतर कुठेतरी तेढ जी आहे ती शिवसेना आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये देखील दिसून आली होती। मात्र आता स्वतः छगन भुजबळ अनेक पक्षांमध्ये नाराज असल्याचं दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत झालेली ही बैठक जी आहे ती काही प्रमाणात यशस्वी झाली असल्याची माहिती देखील मिळत आहे। त्याच्यामुळे जर शिवसेनेमध्ये पुन्हा छगन भुजबळ एक कमबॅक करणार असतील तर निश्चितच शिवसेनेसाठी एक महत्त्वाचं एक पाऊल म्हणावं लागेल, कारण त्यांच्या पाठीशी ओबीसी समुदाय मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा फायदा निश्चितच शिवसेनेला देखील होऊ शकतो। अगदी दुसरीकडे मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊतांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे, नेमकी ही भेट कुठे झाली, काय झाली, त्याबाबत काही तपशील मिळालाय किंवा या भेटीत आणखी काय काय चर्चा झाली त्याबद्दल काही तपशील आहे आपल्याकडे? बघा, ही भेट जी आहे ती अतिशय गुप्त ठिकाणी झालेली आहे। अशा ज्या भेटी जेव्हा होतात तेव्हा कुठेही त्या संदर्भात वाच्यता केली जात नाही, कारण त्याचा थेट परिणाम हा संबंधित नेत्याच्या राजकारणावर देखील पडू शकतो असंही म्हटलं जातं। मात्र ही भेट जी आहे ती जेव्हा झाली त्यावेळेस मिलिंद नार्वेकर जे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जातात तेही या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती देखील मिळते। आणि एकीकडे जर आपण बघितलं तर उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, 58वा वर्धापन दिन आहे आणि शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये हा वर्धापन दिन अगदी आनंदात साजरा केला जाणार। मात्र उद्याच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजे उद्धव ठाकरे यांचा वर्धापन दिन ज्या ठिकाणी षण्मुखानंद सभागृहामध्ये केला जाणार त्या ठिकाणी हा वर्धापन दिन जो आहे त्या वर्धापन दिनाला छगन भुजबळ उपस्थित राहतात की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आज वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला जर ही बातमी समोर येते तर निश्चितच मोठ्या प्रमाणात खरं तर शिवसेनेला हा मोठा बूस्ट मिळू शकतो, कारण एक मोठा ओबीसी चेहरा, त्याचप्रमाणे एक वरिष्ठ नेता आणि पूर्व शिवसैनिक अशी ख्याती जी आहे ती छगन भुजबळ यांची आहे आणि निश्चितच त्याचा फायदा जो आहे तो शिवसेनेला होऊ शकतो। अगदी वैदेही, पाहायला गेलं तर अगदी कालच वांद्र्यातच होते छगन भुजबळ, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवादही साधल्याचा पाहायला मिळाला, त्यानंतरच ही सगळी सूत्र हल्ली असतील। नक्कीच काल बँड्रा परिसरामध्ये जे आहे ते छगन भुजबळ असल्याचं दिसून आलेलं होतं आणि एकूणच याच अनुषंगाने खरं तर ही बैठक जी आहे ती झाली असल्याची माहिती देखील मिळते आहे। मात्र खरं तर अतिशय गुप्तपणे ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये देखील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींसंदर्भात चर्चा देखील केली। एकीकडे महाराष्ट्रामध्ये ओबीसी समुदाय नाराज आहे, दुसरीकडे मराठा समुदाय नाराज आहे आणि कुठेतरी याचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते महायुतीला सहन करावा लागला आणि
असाच फटका जो आहे तो विधानसभेला देखील बसू शकतो अशी भीती सध्या वर्तवण्यात येते आणि कुठेतरी जर महाविकास आघाडीला आपली खेळी करायची असेल तर निश्चितच एक मोठा ओबीसी चेहरा जर त्यांच्या सोबत आला तर याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल. नक्की. दुसरीकडे